सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी मुक्त संवाद करावा या उद्देशानं या मुक्त संवादाच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालो आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वातावरणामध्ये खूप अस्वस्थता आहे आणि या सगळ्या पातळीवर समाजामध्ये माणसांमध्ये एक विविध विषयांवर चर्चेचा असा एक भस्मासूर व्हावा अशा पद्धतीचे लोकांचे प्रश्न आहेत. प्रश्न गंभीर आहेत, चर्चा करण्यासारखे आहेत, चिंतनात्मक आहेत, पण या पातळीवर अनेक जण गप्प आहेत. काही लोक उथळपणाने बोलत आहेत, काही लोक संयमाची भूमिका घेऊन आपली भूमिका मांडत आहेत. सगळ्या विषयांवरती आज या ठिकाणी चर्चा करणं शक्य नाही, पण सध्या अंतरसरावटी येथून जे मनोज जरांगे सर आपल्या मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी झगडत आहेत, त्यांच्या व्यथा वेदना घेऊन, लोकांच्या भावना घेऊन, पोराबाळांच्या आयुष्याच्या कल्याणासाठी म्हणून एक ठाम भूमिका घेऊन ते आरक्षणाची मागणी करतायत. आणि ती मागणी करत असताना त्या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झाले. आज विशेष अधिवेशन महाराष्ट्र सरकारचं त्यासाठीच होत आहे. मग कोणी म्हणतं आरक्षण असावं का, कोणी म्हणतं आरक्षणच नसावं, कोणी म्हणतं आम्हालाही आरक्षण असावं. मग आरक्षण हे कशासाठी, का, कोणासाठी आणि खरंच त्याची गरज आहे का, या विषयावरती अनेकांची मनभेद आहेत, मतभेद आहेत. मी आपणास सांगतो, छत्रपती शाहू महाराज यांनी जे आरक्षण दिलं त्याचा दृष्टिकोन उदात्त होता. त्या काळातली सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केला की ज्या वर्णवादी आणि धर्मांध व्यवस्थेनं या देशातील अनेक व्यक्तींना माणूस होण्यापासून आणि माणूस असण्यापासून वंचित ठेवलं, माणसांना मिळणारे हक्क, अधिकार यांच्यापासून वंचित ठेवलं, त्यांचं शोषण केलं. आणि या शोषणाच्या व्यवस्थेमध्ये भरडलेले, चिरडलेले, हजारो पिढ्या त्यांच्या उद्ध्वस्त झाल्या अशा लोकांना समतेच्या वाटेवर आणून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये दर्जाची समान संधी देण्याचं महत्वाचं योगदान आणि कार्य हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलं. दुबळ्यांच्या वाट्याला दुबळे पण येणार नाही आणि सत्तेच्या वाटेमध्ये त्याचा सहभाग असला पाहिजे, हा आरक्षणाचा महत्वपूर्ण हेतू. म्हणजे प्रवाहाच्या मुख्य धारेमध्ये या देशातल्या वंचित, उपेक्षित घटकातील, मग ते महार, मातंग, चर्मकार, भंगी, कैकाडी, वंजारी, पिंजारी, भिल्ल, वारली, कोरकू, आदिवासी, धनगर, डोंबारी अशा 18 पगड जाती जमातीमधल्या, 12 बलुतारी जाती जमातीमधल्या अनेक माणसांना गावकुसाच्या बाहेर राहावं लागलं. त्यांच्या स्पर्शाच्याही विटा नाकारला गेला. स्पर्शाच्या नव्हे तर सावलीच्याही स्पर्शाला विटाळ होतो अशा पद्धतीची भूमिका घेतली. सार्वजनिक पानवट्यावरती, मंदिरांमध्ये त्यांना बंदी घालण्यात आली. शिक्षणापासून त्यांना मज्जाव करण्यात आला. अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये कुजलेल्या, पिचलेल्या, दीन दुबळ्या उपेक्षितांना राजर्षी शाहू महाराजांनी समानता दिली, संरक्षण दिलं आणि आरक्षण दिलं. आणि या आरक्षणाचे लाभार्थी घटक आरक्षण घेत गेले, आपल्या आयुष्यामध्ये उन्नत प्रगती करत गेले आणि त्या प्रगतीचा भारतीय संविधानामध्ये आरक्षण हा एक मूलभूत अधिकार बनला आणि आपण सगळेजण आरक्षणाचे लाभार्थी घटक झालो. मग अनुसूचित जातीच्या प्रवर्गामधले अनेक जाती समूह असतील, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अनेक समूह असतील, ओबीसी प्रवर्ग जो आहे तो मंडल आयोगाने मान्य केला, तिथून आलेल्या ओबीसी प्रवर्गातील अनेक जात समूह असतील, या सगळ्यांना आरक्षण दिलं गेलं. आणि आज देशाच्या स्वातंत्र्याच्या 75वी वर्षाच्या पार्श्वभूमीवर, आज संविधानाच्या 75वी वर्षाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं जे आरक्षणाचे लाभार्थी घटक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये किती बदल झाले, त्यांना त्या आरक्षणाचे किती फायदे मिळाले, खरंच आरक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलं का,
तिथेही उपेक्षितता आहे आणि ज्यांच्याकडे थोडंफार होतं त्यांच्याही वाट्याला या देशातल्या खाजगीकरणामुळे, उदारीकरणामुळे, जागतिकीकरणामुळे आणि येथील संपूर्ण व्यापारी धोरणामुळे याही लोकांच्या आयुष्यामध्ये फरफट आली आणि आज मराठा, तेली, इतर समाजातले लोक जे आहेत, मग धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, लिंगायत आरक्षणाचा प्रश्न आहे, अल्पसंख्याक जैन समाजाचा प्रश्न आहे, अल्पसंख्याक बौद्ध समाजाचे प्रश्न आहेत. हे सगळेच लोक आता आपापल्या पद्धतीनं आरक्षण मागायला लागले. म्हणजे आरक्षण न घेणारा घटक सुद्धा आरक्षणासाठी तडपडतो आहे, कारण त्याला लक्षात आलं की या देशामध्ये काहीतरी विशेष सवलत आपल्याला दिल्याशिवाय, कुठंतरी संधी आपल्याला मिळाल्याशिवाय आपल्याही पोराबाळांचं कल्याण होणार नाही. बरोबरही आहे, कारण प्रत्येक घरामध्ये जर गरीब असेल तर त्या गरीबाला आज व्यवस्थेमध्ये उभा राहण्याची संधी मिळाली पाहिजे, ती समान पद्धतीने मिळाली पाहिजे आणि त्याला हक्काचे अधिकार मिळालेच पाहिजेत. त्याच्याही मुलाबाळांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, त्याच्याही मुलाबाळांना मोठं होण्याचा अधिकार आहे, तो त्यांना दिलाच पाहिजे. आणि म्हणून आरक्षण हे असायलाच हवं. परंतु ज्या व्यवस्थेनं आरक्षण नसणाऱ्या घटकांना सुद्धा आरक्षण मागण्याची वेळ आणली आणि आरक्षित घटकांना सुद्धा आरक्षणापासून आजपर्यंत वंचित ठेवलं, त्या संपूर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. कारण आता आपल्यातच झुंज उडावी अशा पद्धतीचं वातावरण आहे. मनोज जरंगी पाटलांनी सांगितलं की जर आरक्षण 50% पुढे जात असेल तर आम्हाला आरक्षण आता ओबीसी कोट्यातून द्या. मग ओबीसी कोट्यातील लोकांना वाटायला लागलं की हे जर आमच्या कोट्यातून आरक्षण घ्यायला लागले तर आमच्या समूहांवरती अन्याय होईल, आमच्या पोराबाळांच्यावरती अन्याय होईल. ते त्याच्या विरोधी बोलायला लागले. खरं तर प्रत्यक्ष प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. आमचं म्हणणं आहे की आरक्षण आता 97% गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे ज्याला गरजेचं आहे, आणि ज्याला खरंच गरजेचं नाही त्यानं आता ते स्वतःहून सोडलं पाहिजे. परंतु अशी वेळ अनेक लोकांना वाटतं की आता ही भरपूर जणांच्यावर आहे, पण प्रत्यक्षामध्ये जर आपण समजून घेतलं की आरक्षण संपायला हवं का, तर अजिबात ती परिस्थिती नाही. खाजगीकरणाचं इतकं, व्यापारीकरणाचं इतकं उदात्तीकरण सुरू आहे की शाळा सुद्धा आता मोठ्या मोठ्या बिल्डरना विकल्या जात आहेत. अनेक सरकारी यंत्रणा ह्या खाजगीकरणाकडे झुकलेल्या आहेत. अशा ठिकाणी गुणवत्तेचा निकष लावून जर तुम्ही गुणवत्ताधारक व्यक्तीच्या जर तुमच्या व्यापार वृद्धीसाठी उपयोग करणार असाल तर ती गुणवत्ताधारक व्यक्ती होण्यासाठी सर्वसामान्य घटकातील, आदिवासी घटकातील, वंचित उपेक्षित घटकातील, मग ती डोंबारे असतील, कोल्हाटे असतील, कैकाडे असतील, रामोशी असतील, भिल्ल असतील, वारली असतील किंवा महार मातंग चर्मकार असतील, भंगी असतील, अशा अनेक जाती समूहातले लोक किंवा त्या काळामध्ये सामाजिक आणि धार्मिक प्रस्थापित असणारे लोक, परंतु आज ते आर्थिक उपेक्षित आहेत, अशाही लोकांना आरक्षण देण्याची गरज आहे. काळ बदललेला आहे, काळाबरोबर पुढे जाण्याची कसोटी आहे. आज जग जवळ आले असे म्हणतात, पण जगामध्ये टिकून राहण्याची, स्पर्धेमध्ये टिकण्याची क्षमता विकसित होणारं, कौशल्य देणारं शिक्षण आमच्या मुलाबाळांना हवं आहे. ते शिक्षण आज आमच्या आर्थिक खिशाच्या पलीकडचं गेलंय आणि मग अशा पद्धतीनं जर बाहेर गेलं तर मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा कोणत्याही व्यावसायिक कोर्सला जी लाखो रुपयाची फी आहे, जर तो माझा मराठा बांधव देऊ शकत नसेल, ओबीसी बांधव देऊ शकत नसेल, त्याच्या कुटुंबामध्ये ते जर मिळत नसेल तर त्याला आरक्षणाचे लाभ दिले गेले पाहिजेत. पण आरक्षण म्हणजे सामाजिक दुही वाढवण्याचं षडयंत्र म्हणून ज्या पद्धतीनं ते जे काही एक माध्यमांमधून आणि व्यवस्थेमधून चित्र निर्माण केलं आहे ते मात्र फार धोक्याचं आहे. आणि म्हणून जातींचे प्रश्न निर्माण करण्यामध्ये हे लोक यशस्वी झाले आहेत. आणि जातींचा समूह जातीच्या कल्याणासाठी एकत्र आला तर दुसऱ्या जातीचा समूह आमच्या जातीवर अन्याय करतोय किंवा दुसऱ्या जातीला आमच्यापेक्षा जास्त सवलती मिळतात त्यामुळे तो उद्धार करतोय. अशा प्रकारच्या जातीमध्ये लोकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र होत आहेत, त्या उद्वेगाला जात आहेत, त्या मानसिक दडपणाखाली येत आहेत, कुणाला तरी असुरक्षित करतायत आणि कुणाला तरी व्यवस्थेच्या सत्तेवरती बसवत आहेत. आणि मग त्यामुळे तयार होणार आहे तो म्हणजे दबाव. आणि मग हा दबाव जो आहे तो कमकुवत माणसाला, कमजोर माणसाला अजून कमजोर करेल आणि सत्याध माणसाला अजून सत्यान्ध होण्यासाठीची उर्मी वाढवेल आणि त्यातून पुन्हा निर्माण होईल ती सामाजिक दुही. हा देश एकसंघ आहे, या देशातल्या प्रत्येक माणसाला धर्म आहे, परंतु या देशाला धर्म नाही. देश धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे. प्रत्येक माणसाला त्याचा आचार विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणून तुम्ही स्वैराचाराला ते स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही. प्रत्येक माणसाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, म्हणून त्यांना कुठल्याही सोशल मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो किंवा कुठेही आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरउपयोग करून माणसामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करू नये.
मित्रहो, आरक्षणाची गरज ही सर्वसामान्य माणसाला आजही आहे, परंतु आरक्षण हे सामाजिक दुही निर्माण करणारं षडयंत्र होऊ नये. आरक्षणाची आजची काही जी चाललेली पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर गरजवंताला हक्क अधिकार मिळाले पाहिजेत आणि त्याला शिक्षणाचा आणि नोकरीला संधी मिळाली पाहिजे, ही माझी व्यक्तिगत भावना आहे. अर्थात ही सार्वजनिक सर्वांचीच भावना आहे. म्हणून कोणाचं तरी काढून घ्यावं आणि कोणाला तरी द्यावं ही भावना असू नये. तर काही लोकांचं तर याच्या पलीकडे म्हणणं आहे की नाही आम्हाला नाही ना, तर सगळ्यांनाच नाही, प्रत्येकाचंच काढून घ्या. तर ही भावना चुकीची आहे. अशानं काय प्रश्न सुटणार नाहीत. आणि ज्या पद्धतीची आज राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक परिस्थिती आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेऊया. खरं तर खूप व्यापक बोलता येईल. मी फक्त तुमच्या समोर पार्श्वभूमी निर्माण करून ठेवली आहे की आरक्षण हे व्यक्तिद्वेषाच्या पलीकडची महत्वपूर्ण मूलभूत एक घटना आहे, ते आपण समजून घ्या. आरक्षण हे जाती द्वेषाच्या पलीकडची घटना हे आपण समजून घ्या. ज्या उद्देशासाठी आरक्षण आपण मागतोय तो बाजूला जाऊन आरक्षण घेणारे आणि आरक्षणास पात्र नसणारे हे दोन लोक एकमेकांच्या विरोधात उभे करणं हे एक नवं षडयंत्र आहे. पूर्वी जाती जातीत, धर्माधर्मात, पंथापंथात भांडणं लावून, भागाभागात भांडणं लावून लोक आपली राजकीय पोळी भाजायचे. आता ते कोण मान्य करत नाहीत. मग धर्मात भांडणं कमी झाली, प्रांतात भांडणं कमी झाली, भाषेतली भांडणं कमी झाली, वर्णातली भांडणं कमी झाली, कपड्यांवरची भांडणं कमी झाली. म्हणून आता नव्यानं तुमच्या माझ्यामध्ये दुषी निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र वापरलं जातंय आणि ह्या षडयंत्राला आपण बळी पडू नये आणि आपण सगळ्यांनी सामाजिक सलोखा निर्माण करावा, आहेत अजून चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत करावा आणि हा देश एकसंघ एकतेचा आहे तसा आपण जपून ठेवावा. संविधानिक बांधिलकी प्रत्येकाने जपावी. भारताच्या संविधानावरती प्रचंड निष्ठा ठेवावी. संविधानानं दिलेले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवावे. संविधानानं दिलेली कर्तव्य आपण पूर्णतः पाळावीत आणि संविधान लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. काही लोकांना असं वाटतं की कायदा चुकीचा आहे, संविधान चुकीचं आहे. तर मित्रांनो, संविधान हे चुकीचं नाही, संविधान राबवणारे लोक चुकीचे आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये म्हटले होतं की किती संविधान चांगलं आहे यावरती संविधानाचं यश अवलंबून नाही, संविधान राबवणारे किती महत्वाकांक्षी आहेत, चांगले आहेत, त्याच्यावर संविधान चांगलं की वाईट ठरतं. आणि म्हणून लोकशाहीची प्रत्येकाची हक्क आणि अधिकाराची जी काही हमी आहे ती या देशातल्या संविधानकर्त्यांनी घेतली पाहिजे. त्यासाठी शासन आणि प्रशासन या दोन पातळीवर आपण सगळ्यांनी अंकुश ठेवला पाहिजे. त्याच्यावरती आपला जरब असला पाहिजे, त्याच्यावरती आपण सजग असलं पाहिजे. आणि ती सजगता जर दाखवली तर मग आपल्याला मिळालेला हक्क, मग तो रोडपती असो अथवा करोडपती असो, गरिबाच्या घरात असो अथवा अरबपतीच्या घरात असो, स्त्री अथवा पुरुष असो, लहान असो अथवा छोटा असो, मोठा असो अथवा नाठा असो, काळा असो अथवा गोरा असो, प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि त्या समान असणाऱ्या व्यक्तीला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. आणि मग तो प्रतिनिधी आपण योग्य पद्धतीने निवडला तर संविधानिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्यांचं संरक्षण होईल. संविधानिक मूल्यांचं संरक्षण म्हणजे तुमच्या आमच्या जगण्याच्या उद्धाराचं संरक्षण हे समजून घेऊया आणि आपण सगळ्यांनी एकत्र राहूया, एवढी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.